भारतामध्ये जी पार्लमेंट किंवा संसद आहे आणि विधानसभा आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे त्याचा अविभाज्य भाग मानले जातात आणि म्हणून त्यांची अभिभाषणं सुद्धा त्यांच्या पुढे होतात, अधिवेशनांच्या पुढे त्या लोकांची. आणि घटनेनुसार न्यायसंस्था आणि संसद यांचं विभाजन केलेलं आहे, त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. म्हणजे जसं न्यायाधीशांच्या कार्यप्रणालीबद्दल त्यांच्यावर खटला होऊ शकत नाही, तसं जर का विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये न्यायाधीशांवर टीका व्यक्तिगत झाली तरी त्या टीकेबद्दल काही कारवाई होऊ शकत नाही. म्हणजे त्या संस्था स्वायत्त आहेत, त्यामुळे त्यांनी किती काळामध्ये निर्णय घ्यावा हे सांगण्याचा अधिकार न्यायसंस्थेला अजिबात नाही. म्हणजे न्यायसंस्थेने तशी कार्यमर्यादा घालून देणं आणि आपोआप तो कायदा बनेल असं म्हणणं हे खरं म्हणजे कायद्याला सोडून आहे. कारण मुळात घटनेत त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी विचार करावा, परत पाठवावी किंवा काय करावं हे त्यांनी म्हटलेलं आहे. तर घटनेप्रमाणे चाललेलं पाहिजे, त्यांनी ते करायलाच पाहिजे अशा प्रकारे अशा अटी हे घालू शकत नाही. उदाहरणार्थ काही कायदे झालेले आहेत, जसं की न्यायसंस्थेमध्ये आता आपला जो कायदा झालेला आहे त्यामध्ये असं आहे की कुठलाही जो जनसेवक आहे, पब्लिक सर्वंटच्या विरोधात जर का तुम्हाला भ्रष्टाचाराचा खटला घालायचा असेल तर त्याची नोटीस द्यावी, सँक्शन किंवा परमिशन विचारावी, अनुमती. आणि अनुमती जर का तुम्हाला 3 महिन्यात नाही मिळाली तर ती मिळाली असं गृहीत धरून तुम्हाला भ्रष्टाचाराचा खटला घालता येतो. परंतु न्यायमूर्तीने याला अपवाद केलेला आहे, असा त्याचा वेगळा कायदा आहे न्यायमूर्तींच्या संदर्भातला. म्हणजे इथे अपवाद केलेला आहे का न्यायमूर्ती काय भ्रष्ट असू शकत नाहीत का, परंतु न्यायमूर्तीने त्याच्यात वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे म्हणजे त्याचा विषय राज्यकार आहे. तसंच कुठचं बिल किंवा कुठचं हे व्हावं हे ठरवण्याचा अधिकार हा राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे आहे. तो बरोबरच आहे आणि तो बरोबर यासाठी आहे की राज्यपालाची तक्रार तुम्ही केंद्र सरकारकडे करू शकता आणि केंद्र सरकार राष्ट्रपतीला अनुमती देऊन त्याला पदमुक्त करू शकतो, कोणाला, राज्यपालाला. त्यामुळे तुम्हाला दुसरी रेमेडी सुद्धा आहे, तुम्हाला मार्ग आहे. त्याचबरोबर आज जेव्हा हे असं म्हणतात की अशा प्रकारे विधेयक प्रलंबित राहिल्याने नुकसान होतं, आज न्यायालयामध्ये खटले 50-50, 30-20 वर्ष प्रलंबित आहेत. त्यामुळे लोकांचं नुकसान होत नाही का, मग त्याबद्दल न्यायपालिका काय जबाबदारी घेते आहे असे प्रश्न आज उपस्थित होण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट अशी की लोकांचा सर्वसाधारण अनुभव असा आहे की न्यायसंस्थेला लिहिलेल्या कुठल्याही पत्राची उत्तरच कधी येत नाही, म्हणजे तक्रारी जजेस विरुद्ध केलेल्या. तर हे सुद्धा न्यायसंस्थेने बघायला पाहिजे की जनतेमध्ये आपल्याविषयी मत काय आहे हे जरा न्यायमूर्तीने जाणून घेतलं पाहिजे. आणि अलीकडेच असं घडलंय ना की एक निर्णय, न्यायालयाचा विचित्र निर्णय आला उर्दू भाषेबद्दल, अकोल्याचा, की उर्दू ही काय मुसलमानांची भाषा नाही. परंतु त्यानंतर याचा अर्थ न्यायमूर्तींचं खरं म्हणजे अज्ञान दिसून आलं. याचं कारण असं आहे की जेव्हा निर्णय आला तर त्या निर्णयाबद्दल जेवढ्या प्रतिक्रिया चॅनेलवर आणि वृत्तपत्रात आल्या त्या सगळ्या प्रतिक्रिया अशा होत्या की अमक्या ठिकाणी मुसलमानांची संख्या जास्त आहे म्हणून तिथे उर्दूच असायला पाहिजे. किंबहुना अकोल्याच्या ज्या माणसाने हे केलं होतं, याला विरोध केला होता या प्रकारच्या उर्दू काढण्याला, त्याची स्वतःची प्रतिक्रिया अशी आली की बघा तिथे एवढे मुसलमान आहेत ना, मग ते उर्दूच असायला पाहिजे. म्हणजे एकीकडे न्याययंत्रण असं म्हणतं की नाही, मुसलमानांचा उर्दूचा काही संबंध नाही आणि निर्णयाला मात्र तो उर्दूचा संबंध प्रस्थापित होतो. म्हणजे न्याययंत्रणाची सामाजिक सर्वसामान्य लोकांची नाळ तुटलेली आहे असं दिसून येतं या निर्णयामुळे. कारण शेवटी गव्हर्नर म्हटला तरी तो सुद्धा केंद्राने अपॉइंट केलेला असतो, लोकनियुक्त सरकारनेच केलेला असतो. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या आपलं माइंड अप्लाय केलं नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला नाही तर अनर्थ ओढवू शकतो आणि त्याला कालेमर्यादा घालून देणं हे अत्यंत गैर आहे असं माझं मत आहे.